लसणाचं धिरडे म्हणतात, पराठा म्हणतात, आणि ते आमलेट टाईप काय म्हणतात, आमलेट टाईप वाटत आहे. डॉक्टर सुई देते मग? नाही देते ना. डॉक्टर सुई देते. नमस्कार मित्रांनो, कसे काय, मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आईच चालू इकडे तयारी स्वयंपाकाची, कांदा कापणं आणि लसण नेसणं आहे ना. मग काय करणार आज भाजी? काय करतो भाजी? शेवीची करतो. शेवची भाजी, शेव मसाला शेव. मसाला शेव. इकडे पहिले पोळ्या वगैरे चालू, त्यासाठी तयार करणं मस्त. आणि मला वाटतं तिकडेच फोन आला असेल. फोन आलेला आहे म्हणजे नेमकं कोणाचा फोन येणार तुम्हाला माहितीच आहे, कमेंट मध्ये सांगा कोणाचा आहे. हॅलो. आणि इकडं सर्व चालू आहे, पोळ्या वगैरे. तर असं आहे, संध्याकाळचं आमचं जेवायची तयारी चालू आहे सध्याची. सकाळी पाहिलं असेल तुम्ही, सकाळचं वेगळं असते घाई, आणि संध्याकाळी आता आलं की आताची घाई वेगळी. तयारी वगैरे चालू आहे. आणि मधातच राधिकाला फोन आला स्वयंपाक करताना, तर स्वयंपाक आईच्या हवाल केला किचन, आणि फोनवर बोलणं चालू केलं तिकडं. तर असं आहे, बघूया आज काय काय होणार आहे. तर पोळ्या, शेवभाजी, आणखी आईचं म्हणणं आहे की काहीतरी वेगळं दाखवणार आज व्हिडिओमध्ये. बघूया आज पाहायला भेटणार आहे तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये वेगळी रेसिपी. कसं काहीतरी वेगळं दाखवावंच लागते, त्याच्या हिशोबाने आज वेगळं दाखवणार आहे. मग काय झालं तिकडं रोहिणीताईचं डिलिव्हरीचं? त्या दिवशी तिचा फोन लावला होता ना, त्याची सायकलीला म्हणते ठोस मारले फोन. तिच्या पप्पाले तिच्या भावाला लागलं जरास दवाखान्यात. अच्छा. त्या दिवशी म्हणलं ना, ऐन डिलिव्हरी आली आणि तिकडं असं झालेलं आहे. ते माहेर जायला होते ना, ते पाहायलाच गेलते तिच्या पप्पाले भावाला. म्हणजे इकडं डिलिव्हरीचं आणि त्या डिलिव्हरीमध्येच जावं लागलं. सांगितलेलं आहे आपल्याला, मला वाटतं. हा, भेटीला जायला होतं. आज फोन लावला सांगायचे. झालं बोल ना. ते ताईचा फोन होता, ते भजन पाठवली म्हणते. मंदिरा भाषण वगैरे म्हणण्यासाठी, त्यासाठी फोन होता. तर असं आहे, कंदोनी पाहावं लागते इकडं. इकडे मनू आलेलं आहे आता, आणि बलून सोबत वगैरे खेळत आहे. बलून कोणा दिला तुला? कोणा दिला बलून? असं का? नमस्कार कर इकडेच. गेला फुगा उडून गेला तुझा. गेला 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 उडून. खेळणं चाललं नुसतं इकडं. आणि आई पण आहे. नमस्कार कर इकडेच. फेक फेक, गेला उडून. आणि आता इकडे तयार चालू आहे सर्व पराठ्याची. आणि पराठा म्हणजे कशाचा आहे? पण लसण पराठा आहे. आणि लसणाचे पाल घेतलेले आहे, सर्व निसून वगैरे पाहून व्यवस्थित. आणि तिकडं आणखी काय काय घेतलेलं? कांदा, सांबार घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, आणि जिरं घ्यायचं. हे मिक्सर मधून पण फिरून घ्यायचं. अच्छा. पाणी टाकायचं. हा, तर फक्त मेन म्हणजे लसणाचं पाणी जे असतं अर्क, त्याच खरं असते पराठा. त्याच्या हिशोबाने खरंच तेच काढणार आहे. हिरो पाणी जे आहे लसणाचं, हिरवाचं पाल्याचं, आणि त्यानंतर त्याचा करायचा पराठा. तर आता मी मस्त काढलेला होता. इकडं कोणतं गाणं आहे? मस्त कविता म्हणणार आहे म्हणून आज. म्हण का? थांब, मस्त म्हणतोय. हो, पाणी दे तुला. तू गाणं म्हण पहिले. थांब, मन म्हणू इकडेच मन. येते तुला कविता? काय येते का? कविता येते का? बोल.
पाणी पण चालू पहिले. आणि मनूला आज जंत झालेलं आहे कारण नेहमी ते गोड खात राहते असं म्हणणं आहे सर्व. आहे ना? पोट दुखत आहे का तुझं? दवाखान्यात गेलती की तू? असं आहे का? मम्मी सोबत जातं का? पप्पा सोबत मम्मी सोबत जायचं का? कुठं झाले भाऊ तुला? भाऊ कुठं झाले? डॉक्टर सुई देते मग? देते ना? डॉक्टर सुई देते. हो. नाही देत का? औषध घेता का तू? औषध घेता का सांग पहिले. नाही घेत? औषध घेत गोड गोड लागते ना औषध? आमच्या भाऊले सांगतो मग. आमच्या भाऊले. कोणता भाऊ? देव भाऊला सांगतो का औषध घेतो म्हणून? औषध घेतो ना तू? देवले औषध. देवला देऊ का? तुला देतो ना? नाही. देवले काय? मग भाऊ कसे बसतील तुझे? भाऊ कसे बसतील? तर इकडे तिला चालल्या थोडस जंत त्याच्यामुळे पण ऐकू काय असं झोपल्याच राहतील ऐकू. सुस्ती राहतील. पोट दुखते म्हणते. पोट दुखू राहिलं. तेच चाललं नसतं पोट दुखू राहिलं म्हणून. खरंच पण जंतच वेगळंच राहते पोट वगैरे दुखते तर. म्हणू गोड खात तुला? काय होते गोड ना? जंत होतात भाऊ होतात म्हणून खायचं नाही. पडशील. मी घेऊ का? नाही. रस आहे म्हणून पाहिलं थोडस चालवतं तिला पण होईल कमी म्हणा गोडी औषध घेतल्यास नंतर. अरे हे काय इथं खासच दिसलं हिरवगार पण दिसत आहे. काढलं ना मिक्सर मधून काढलेलं आहे आणि ते धुवून काढणं चालू आहे. खासच आहे कडे. पाणीपुरी सारखं दिसत. हो ना पण हिरवगार पाणी काढलेलं मस्त लसणाचं ग्रेव्ही पेस्ट अर्क. हा पुरा अर्क काढलेलं पूर्ण. तर त्यात घ्यायचं बरंच सामान. बघूया काय काय घेणार आहे ते एक वेळ सांगशील काय काय घेतलंय पराठ्यासाठी. तर बेसन घेतलेलं आहे. बेसन मिक्स करायचं. कोथिंबीर टाकायची आणि जिरं टाकायचं. हळद टाकायची. चटणी टाकायची. चटणी पण जा घेऊन. बोलून चालू लाग तू जा घेऊन. चालले तू पराठा खाय ना. काकूच्या हातचा पराठा खाऊन जाय ना. मीठ घेतलेलं आता. तर इकडं आता सर्व जे आहे एकत्र केलेलं आहे आणि मिक्स करणं चालू आहे. होईल का पण त्याचं? पहिल्यांदा करत आहे ना आणि सांगणं चालू आहे. इकडे आई सांगत म्हणजे तू शांत बस बरं. चुप बसतो ना आता. चुप बसणार आहे ना. आता बेसनच झालं पुरं. हो मग बेसनच वेगळंच वाटत. चव छान येईल पण याला. तेल लसण पराठा मस्त त्याला आता तेलावरच करायचं आहे. मी पण फर्स्ट टाइमच करते. तर फर्स्ट टाइम करत आहे राधिका. येते का पण तुला? करून पाहत आहे का? जमणार. याला पराठा होते बेसन नाही होत का डायरेक्ट? लसणाच आहे ना. आणि आता सर्व तेल वगैरे टाकून त्याच्यावरती सर्व पराठा छान होईल पण याचा आहे ना. असं आहे. आणि धिरडे वेगळे असतात का? हो धिरडे वेगळे वेगवेगळे पराठे बनतात. हो कोणी कशा वेगळा असतो ना. तरी व्यवस्थित चढला.
अरे 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 नुसतं हे झालं रे बा. काल भात चढला आज करायचं जाऊ. असं आहे, एक वेळेस पहिले तू शिकून घ्यायचं होतं याच्या आधी. नाही शिकून नाही ते आता मग ते निघत नव्हतं ना. मग त्याला तेल जास्त पाहिजे होतं. मला वाटतं झालं ना. आता पुढचं जमन मला. आता पुढच्यासाठी थांबावं लागणार आहे काय पण. ठीक आहे. पराठा केला लसणाचा एवढा चांगलं सर्व घेतलं पण जळाला. कमी जास्त होत सांगायचंच आहे थोडस. खायला वाटलं सुनबाई हुशार आहे हे सुनबाई. नाही जळाला नाही ते जास्त असं असतं ना. तेल कमी झालं ते ढोशाचा तवा आणला त्याच्यावर. इकडं केला कसं लसणाचा पराठा पण तेही जळाला. आणखी पण चव भारी गेली त्याची. हो झालं आहे ना. आईला दिसले तर असं आहे. पराठा केला मस्तपैकी चांगला लागा. एवढं नाही जळाला. उलट ते करपल्याला चांगलं लागेल. जळालं नाही म्हणतात त्याला. थोडंसं करपल्याची चव चांगली असते. जेवढं लाल दिसेल ते तेवढं चांगलं लागेल चवीला. दुसरा करणार आहे. दुसरा बघूया कसा होते तर. होईल मला चांगलाच होईल. खाऊन बघ एक वेळेस. टेस्ट बघा बरं. त्याच्यासोबत लोणच्या सोबत चांगलं लागेल आहे ना. हा गरम आहे का खूप. आणि आता दुसरं करणं चालू आहे. काय भरले वाटते चालू का. हो लोणच्या सोबत खातात. आणखी त्याला चटणी घेतात चांगलं. जेवढी आपलं कराडची चटणी शेंगदाण्याची चटणी आहे ना. आणखी वेगवेगळ्या चटण्या त्याच्यासोबत खातात. हा चांगलं वाटत आहे पण. कमेंट मध्ये सांगा तुम्ही खाल्लेला आहे का याच्या आधी लसण पराठा. मी पण फर्स्ट टाइम पण व्यवस्थित आला. थोडा जळला. अच्छा तर पहिल्यांदा करून पाहिलेला आहे सांगितलं राधिकानं. आणि खाणार पण आम्ही आता. आणि इकडे थांबलेला मनू आहे. इकडे थांबेल. आई पण आहे इकडं. दुसरा करू. हो घे ना त्यामध्ये बघ इकडेच. हो तर असं काढलेलं आहे सर्व. आम्ही नाही तू पाहिजे. असं असतं ज्याच्या हाताने केलं त्याच्या हातानेच पहिले टेस्ट असते. जमलं का. सुगंधित. तुझ्या हाताने केलं तू चांगलंच म्हणशील असं तर नाही. आहे आहे. हा खाऊन बघ इकडेच. मला नाही वाटत छान झालं सर. इकडे बाकीचं चालू आहे गरम गरम करणं. आणि टेस्ट पण चालू आहे आमची. जमलं पण थोडस जे आहे थोडस हे पाहिजे. थोडस चटणी तेच मध्ये. म्हणजे नाव नाही ठेवत आहे पण एक आपण नाही नाव नाही ठेवत पण एक वेगळं करतो ना त्याचा टाईप म्हणतात. नाव ठेवलं तर बाकीचं फेकून देशील असं नको करू. हा त्या पुष्पावानी. हा नमक कम हो गया थोडस. नमक कम झालं की लगे पूर्ण भाजी एवढ्या मेहनत बनवते. फेकून देशील म्हणून म्हटलं फेकून नको देऊ तसं. तुम्ही जर चांगलं म्हटलं तर पुढच्या वेळेस आणखी चांगलं बनवू शकते. असं होते कदाचित. थोडस असतेच. 100% जर कन्फर्म चांगलं म्हटलं तर वेगळं होईल ना. पुढच्या वेळेस बायको काय म्हणतो आता मी बनवत पण नाही. असं आहे का. तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ असाच केला होता. आणि आता मस्त आम्ही खाणार आहे काय लसण पराठे. तर नक्की खायला या. तोपर्यंत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.